See, we are opposing all films that have Pakistani artists. It is not only "Ae Dil Hai Mushkil." Here, if we are talking about one film which is ready, then there is another one which is ready and in post production. There is another third one which is half ready, half in yet to be done. So there is no cut-off line like that. So here we are opposing all films which have Pakistani artists in them. We will not allow the release of these films. जसं अमय बोलले, हा आंदोलन इथे थांबत नाही. सगळ्यांना प्रश्न पडलेला आहे की पुढे आता फवाद खान गेला म्हणजे आंदोलन संपलं असं नाही होत. आमचं टार्गेट फवाद खान नव्हता. फवाद खान गेला पडून गेलं ते सगळं ठीक आहे, पण आजही आम्ही त्याच भूमिकेवरती ठाम आहोत की आम्ही कुठल्याही पाकिस्तानी कलाकाराला किंवा कुठल्याही पाकिस्तानी, मग तो कमेंटेटर असो की तो स्पोर्ट्समॅन असो, आम्ही भारतात आपल्या राज्यामध्ये काम करायला देणार नाही. आणि कुठेही ते इथे आले की त्यांनी पहिलं आपल्या जे सरकार आहेत त्यांनी आमच्या समोर त्यांचे डॉक्युमेंट्स ठेवावे की कुठल्या विजावरती ते आलेले आहेत, कुठल्या डॉक्युमेंट्सवरती ते आलेले आहेत, मग आम्ही त्यांना इथे काम करायला करण्याचा विचार करू. पण तरी पाकिस्तानी इथे काम करू शकत नाही, अशीच आमची भूमिका आहे. लोकांनी खूप समर्थन दिलेलं आहे आणि लोकांचा असा विचार आहे की पुढे जे करण जोहरची फिल्म आहेत, ए दिल है मुश्किल, ए दिल है मुश्किलच आहे ना, ती रिलीज होऊन द्यायची नाही. कारण त्याच्यामध्ये पाकिस्तानी कलाकार आहे आणि इथे रईस तर अजून रिलीज कधी होणार हे आपल्याला माहिती नाही आहे. पण अजून एक असं जे करण जोहरचे पाठोमाग सगळे आता वरुण धवन असो की सुशांत सिंग राजपूत असो, हे सगळे जे कलाकार बोलायला लागले आहेत की पाकिस्तानी आर्टिस्टनी तुमचं काय केलं, पाकिस्तानी आर्टिस्टनी आतंकवाद केला आहे का, ते त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत का. तर मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की जे आपले उरी अटॅकमध्ये ते जवान होते ते काय करत होते, ते झोपून उठले होते ना आणि त्यांच्यावरती हल्ला झाला. तर त्यामुळे आज भूमिका अशी आहे की हे जे स्पोर्ट्स आहे किंवा हे आपलं फिल्म्स आहेत, कल्चर आहेत, ते देशाच्या पुढे नाही. हे फिल्म इंडस्ट्री आहे, त्यांनी असं समजू नये की ते काही वेगळे आहेत, ते अजून आपल्या देशामध्ये आहेत. आणि जे पाकिस्तानी कलाकार आहेत ते पाकिस्तानचे नागरिक आहेत. त्या पाकिस्तानच्या नागरिकांना ह्या भारतात काम करायला मिळणार नाही, ते इथे येऊ शकत नाही. पण आमचा विषय आम्ही अगदी क्लिअर आहोत. आमची करण जोहर बरोबर किंवा शाहरुख खान बरोबर वैयक्तिक काही आमची दुश्मनी नाही, पण आमचा विरोध हा पाकिस्तानी कलाकाराला आहे म्हणून त्या चित्रपटाला. तर आम्ही पाकिस्तानी कलाकार असलेला त्यांचे जे काही चित्रपट आहेत ते आम्ही प्रदर्शित होऊ देणार नाही. आणि जर त्यांचं धमक असावी तर त्यांनी ते रिलीज करावं ना. विषय असा आहे, तुम्ही एक गोष्ट समजून घ्या, हे आपल्याला अजूनपर्यंत हे कोण मांडत नाही आहे. ही जी कोण लोक सपोर्ट करताय या पाकिस्तानी कलाकारांना, तुम्ही तो विषय समजून घ्या की आपण जेव्हा परदेशी जातो एखाद्या कामासाठी तेव्हा आपण वर्क विजावर जातो, बरोबर आहे. इथे जी लोक येतात पाकिस्तानी कलाकार, त्यांना आपल्या हिंदुस्थानामध्ये वर्क विजा मिळत नाही. पाकिस्तानसाठी कायदे वेगळे आहेत. ते टुरिस्ट विजावर येतात आणि टुरिस्ट विजावर तुम्ही आपला देश धरून जगभरामध्ये टुरिस्ट विजावर तुम्ही काम करणं सोडा, तुम्ही काम शोधू देखील शकत नाही. म्हणजे ह्यांना आपल्या सिस्टमची, गव्हर्नमेंटची भीती जळलेली नाहीये. हो, पण त्यामुळे हे बंद करणं गव्हर्नमेंटची चुकी नाहीये का, सरकारबद्दल, पोलीस प्रशासनाबद्दल भीती नाहीये. आज एखादा आज मागे हेडलीने ते रेकी केली. आज एखादा कलाकार जेव्हा पाकिस्तानकडे येतो कलेच्या नावावर टुरिस्ट विजावर, जर का असा एखादा कलाकार कुठला आला, त्यांनी रेकी केली, परत गेला, इथे काही हल्ले झाले, काही झालं, याची जबाबदारी कोण? हे जे आता जे तोंड उघडत आहेत हे बोलतील का? आज कुठे महेश भटरांडे सारखी लोक जे पॅरिस आणि इतर हल्ल्यांवर जे शोक व्यक्त करतात, नक्की करायला पाहिजे. तो पण हल्ला झाला, तो पण निंदनीय आहे. पण जेव्हा आपल्या देशामध्ये हल्ला होतो तेव्हा हे कलाकार तोंड बाहेर काढत नाहीत. आपल्याकडचे महेश भटसारखी लोक तोंड बाहेर काढत नाहीत. नाही, मला असं वाटतं इथे तर डॉक्टर सुभाषचंद्र गोयलनी स्टेटमेंट दिलं आहे
की त्यांनी हे जे पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांना विनंती केली होती की तुम्ही उरी अटॅक नंतर तुमचं थोडंसं काहीतरी एक ह्या टेररिस्ट अटॅकला तुमचा विरोध दाखवा. ह्या लोकांनी नाकार दिलं, काही केलं नाही. आणि त्यांचे असे व्हॉट्सॲप आहेत, पॅरिस अटॅक झाल्यानंतर त्यांनी सगळीकडे त्यांचं एक ट्विट केलेलं आहे की शॉकिंग पॅरिस अटॅक, आमची सिम्पथी आहे. हे सगळं तुम्ही पॅरिस अटॅक, सिरिया अटॅकबद्दल बोलू शकतात, पण भारतात राहून जिथे तुम्हाला मान सन्मान मिळतो, पैसा मिळतो, त्यांच्या लोकांबद्दल तुम्ही काही एक ट्विट नाही करू शकत. मग त्यांना कुठल्या हक्काने इथे यायला पाहिजे आणि काम करायला पाहिजे. पण एम एस धोनीमध्ये का एम एस धोनी नाही, तो विषय वेगळा आहे. एम एस धोनीमध्ये कोणी पाकिस्तानी कलाकार नाही आहे. तो अहो, पाकिस्तानमध्ये आपले चॅनल्स सगळे तिथे बॅन केले. आपण त्यांना पायगड्या घालतोय. पाकिस्तानमध्ये आपले कुठलं चित्रपट प्रदर्शित होऊन देतात? कबीर खानला काय कशी वागणूक मिळाली होती हे सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे हे काय नवीन नाही आहे. हे जे करतायत ते आधीपासूनच करत आले आहेत. आपले पिक्चर तिथे ब्लॅकमध्ये दाखवतात, इल्लीगल आहेत. इथे एक अजून नाव राहिलं, राजू श्रीवास्तवनी त्याचा शो कॅन्सल केलेला ह्या मुद्द्यामुळे. राजू श्रीवास्तवला पण धन्यवाद, अभिजित भट्टाचार्यला पण धन्यवाद. आपण सगळे प्रयत्न करतोय ना, आणि वेगवेगळे चॅनल झाले, फिल्म झाले, हे सगळे आर्टिस्ट आले. 10 वर्षामध्ये परिस्थिती अजूनही खराब झालेली आहे, सुधारणा झालेली नाही आहे. त्यामुळे आत्ता परत हे आपण रिस्क नाही घेऊ शकत. गेले 1.5 वर्षामध्ये 5 मोठे हल्ले झालेले आहेत. त्यानंतर उरीनंतर मला नाही वाटत लोकांची तशी भावना आहे, आणि आपल्याला कुठेतरी लोकांच्या भावनेचं कुठेतरी कदर केली पाहिजे, आणि आपल्याला ही भूमिका आमची ठाम आहे. मला असं वाटतं की आम्ही जेव्हा 48 तासाची त्यांना मुदत दिली होती की 48 तासाच्या आत तुम्ही देश सोडून, म्हणजे मुंबई सोडून, महाराष्ट्र सोडून, हा देश सोडून तुमच्या पाकिस्तानात चालतं वापरून, त्याच्यानंतर काही जण लगेचच गेले, काही जण आधीच गेले होते, आणि काही जणांना फ्लाईटच्या, आमच्याकडे तशी माहिती होती, आम्ही त्याच्यावर होतो, तर काही लोक दुबई मार्गे गेले आहेत ना. म्हणजे मला असं वाटतं की कॉमेडी नाईट्स बचावमधले कलाकार आहेत, काही त्या चित्रपटामध्ये आलेले ते कलाकार आहेत, काही सिंगर्स आहेत. नाही, काल आम्ही ओशिवारा पोलीस स्टेशनला होतो. ओशिवारा पोलीस स्टेशनची माहिती आहे की 4 पाकिस्तानी कलाकार जे त्या भागात राहत होते ते 2 दिवसापूर्वी गेले आहेत. आणि तुमचा दुसरा प्रश्न जो असा आहे की आता ते सगळे गेलेले आहेत आणि जर का ह्याच्यापुढे परत आले तर मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की ह्यापुढे आता तर सगळे गेलेले आहेत पाकिस्तानला, हिंदुस्थान सोडून, पण जर का तरीसुद्धा कोणी त्यांना, जे कोण निर्माते इकडचे असतील, बॉलिवूडमध्ये कोणी असतील, त्यांनी जर का त्या परत पाकिस्तानी कलाकारांना इथे बोलवलं आणि काम करून घेतलं, त्या पाकिस्तानी कलाला देखील चोप पडेल, आणि तो जो कोण प्रोड्युसर असेल त्यालाही चोप पडेल. कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची दहशत आहे महाराष्ट्रामध्ये, आणि त्यांना माहिती आहे की जागा थांबले असते तर त्यांचं काय झालं असेल. आणि त्यांना हे जे कोण निर्माते आहेत, हे जे अशा कलाकारांनी ते आणतात अशा काही अनेक शोजमध्ये, बरं ती मला एक गोष्ट क्लिअर का करायची आहे, असे अनेक निर्माते आहेत, असे अनेक चॅनल्स आहेत की ते मुद्दामून अशा पाकिस्तानी कलाकारांना आणतात जेणेकरून महाराष्ट्र नवनिर्माण विरोध करेल, आणि मग जे काय पुढची त्यांची होईल ती पब्लिसिटी होते ती. एक सेकंड इथे एक शेवटचा मुद्दा. मला असं कळलंय की काल आपले सुधीर मुनगंटीवार त्यांनी पण ह्या भावनेचं, ह्या भूमिकेचं समर्थन केलेलं आहे. मला फक्त या सरकारला एकच सांगायचं आहे की जेव्हा उरी अटॅक झालं त्यानंतर सरकारने काहीही एक शब्द ते बोलले नाही. मनसेने जेव्हा भूमिका घेतली तेव्हा लगेच पाकिस्तानी कलाकारांना त्यांनी सिक्युरिटी देऊन टाकली, आणि आता मुनगंटीवार ह्या सगळ्या भूमिकेचं, आंदोलनाचं समर्थन करतायत. तर त्यांना फक्त एकच विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्रीला सांगावं की पुढच्या वेळ पाकिस्तानी कलाकार आले तर त्यांना बाहेर ठेवा आणि इथे सिक्युरिटी देऊ नये, हीच आमची एक विनंती आहे त्यांच्याकडनं. नाही, आम्ही पाकिस्तानी कलाकार विरोधी आंदोलन जे आमचं आहे ते प्रचंड आम्ही तीव्रतेने करणार आहोत. याच्यामध्ये इनफॅक्ट गेले 4 दिवस आम्हाला भेटण्यासाठी अनेक आम्हाला मार्गाने आला की आम्हाला भेटायचं आहे. आम्ही कोणाला भेटलो नाही. जर का आम्हाला असेच काही प्रकारचे स्टंट करायचे असतं तर आम्ही नक्की भेटलो असतो.
आणि सलमान खाननी राजसाहेबांना फोन केलेला काही नाही नाही, आहे, हे पण ऑन रेकॉर्ड ते सांगतो. खूप फोन येतात की असं काही नाही. आणि कोण, माझं म्हणणं आहे की सलमान खान जो आहे तो मित्र आहे, मैत्री वेगळी, आमचं आंदोलन वेगळं, देशभक्ती वेगळी. त्यांचं अगेन्स्ट 2 FIR लॉन्च झालेले आहे MRTP आणि मॅनग्रोव्हच्या ॲक्ट खाली. त्यांचं ते सध्या इथे नाही आहेत. आता ते जिथे आहेत त्यांना शोधून त्यांना अटक करण्याच्या त्यांना मार्गावर पण शोधा, आहोत. 1 लाख रुपये. सगळ्यावर काम कपिल शर्माच्या विरोधामध्ये किंवा त्यांनी जे जे काही इलिगल गोष्टी केलेल्या आहेत, मग त्याचं जुनं घर असो, त्याचा सेट असो, त्याचं ऑफिस असो, आणि तो त्याचं नवीन घर असो, ह्या सगळ्याच्या माहिती आम्ही गोळा करतो. लवकरच आपल्याला दिसेल की ह्याच्यावर त्याच्या कारवाई होईल. विरोधात FIR आणि लॉन्च दुसरं झालेली महाशिव यांनी आहे. जो विषय काढला MS धोनीचा, तो विषय आमचा असा होता की MS धोनीचा हा जो चित्रपट आहे हा हिंदीमध्ये पण येतो आणि मराठीमध्ये पण येतो. तो 30 सप्टेंबरला रिलीज होतो. तर आमचा विरोध होता हा मराठी डब करून रिलीजला. आणि आमच्या विरोधाच्या नंतर, आमच्या पत्राच्या नंतर आणि आमच्या इतर काही प्रकारच्या आंदोलनाच्या नंतर त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की ते मराठीमध्ये तो MS धोनी चित्रपट करणार नाही. पहिलं आमचा कपिल शर्माच्या वेळेला आमचा मुद्दा असा होता की त्यांनी मनसेच्या पदेकरचं नाव दिलं होतं. तर आमचा मुद्दा असा होता की तू मनसेच्या पदेकरचं ते नाव सांग. नाही, त्याचं म्हणणं जे होतं ना, ते त्यांनी असं म्हटलं होतं की जो PMCचा अधिकारी माझ्याकडे आला होता की हे तुम्हाला मी इलिगल करून देतो, त्यांनी मला सांगितलं की मला 5 लाख रुपये द्या. त्याच्यानंतर मी म्हटलं 5 लाख, म्हणजे कपिल शर्माने असं म्हटलं 5 लाख रुपये एवढे का? तर त्याच्यावर त्या PMC ऑफिसरचं उत्तर होतं की नाही, 5 लाख रुपये कारण की आम्हाला मनसे आणि अजून एका पक्षाचं नाव घेतलं, त्यांना देखील आम्हाला, शिवसेनेला त्यांना देखील आम्हाला सेटल करावं लागतं. तर आमचं त्याच्यावर योग्य वेळ उद्या तुम्हाला याच्यावर सगळी उत्तर आम्ही देऊ. धोका नाहीये म्हणजे FIR आम्हीच लॉन्च करून घेतली, आता त्याला कशी अरेस्ट होईल ते पण बघून घेऊ. नहीं, ऐसा दावा नहीं है. मुझे पता है कि आप भी इसके ऊपर इंफॉर्मेशन निकाल सकते हो. पाकिस्तानी कलाकार जो हमें 48 घंटे का उन्होंने अल्टीमेटम दिया था उनको, उसके बाद पाकिस्तान का कोई भी कलाकार यहाँ पे अभी नहीं है. और ये आंदोलन इसके आगे भी वही तीव्रता से होगा. और जो कोई भी यहाँ के जो प्रोड्यूसर्स हैं, मैं उनको बोलना चाहता हूँ कि अगर आपने मन से विरोध करती है और उसकी बाद में आपको पब्लिसिटी होगी ऐसा सोच के, अगर आपने कोई भी पाकिस्तानी कलाकार को या कोई भी किसी भी कला क्षेत्र में हो, आपने उनको यहाँ पे काम दिया, तो आपके विरोध में भी उतना ही आंदोलन होगा जितना कि उनके विरोध में हम उनको पीटेंगे. जो भी पाकिस्तानी कलाकार अभी यहाँ पे दिखेगा उनको पीटेंगे.